टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। पंजाब राज्यातल्या रेड अलर्टमध्ये असलेल्या अमृतसर जिल्ह्यामध्ये आजपासून शाळा ज्या आहेत त्या सुरू होत आहेत। मात्र शाळेचा वेळ जो आहे तो कमी असणार आहे। गेल्या 8 दिवसांपासून अमृतसर शहरातल्या त्याचबरोबर जिल्ह्यातल्या शाळा ज्या आहेत त्या बंद होत्या, त्यामुळे अमृतसरमधलं जनजीवन जे आहे ते आता हळूहळू पूर्वपदावरती येते म्हणावं लागेल। कारण अजूनही अमृतसर शहरातलं एअरपोर्ट जे आहे श्री गुरु रामदास एअरपोर्ट ते सुद्धा बंद आहे। मात्र शाळा ज्या आहेत त्या हळूहळू सुरू करण्याचा निर्णय इथल्या प्रशासनाने घेतलेला आहे। पंजाबच्या शिक्षण विभागानं रेड अलर्टमध्ये जे जिल्हे आहेत ज्याच्यामध्ये फिरोजपूर, त्याचबरोबर गुरुदासपूर, पठाणकोट, अमृतसर आणि तरनतारण या 5 जिल्ह्यांचा समावेश होतो। त्यापैकी 2 जिल्ह्यांमध्ये आजपासून शाळा ज्या आहेत त्या सुरू होत आहेत, ज्याच्यामध्ये अमृतसर आणि तरनतारण या 2 जिल्ह्यांचा समावेश आहे। मात्र शाळेची वेळ जी आहे ती अमृतसरमध्ये कमी ठेवण्यात आलेली आहे। सकाळी 10:30 ते दुपारी 2:30 पर्यंतच ही शाळा जी आहे ती सुरू राहणार आहे। त्यामुळे या कमी कालावधीमध्ये शाळा ज्या आहेत त्या सुरू ठेवता येणार आहेत। मात्र 2:30 नंतर शाळा ज्या आहेत त्या बंद होतील। हळूहळू शाळा पूर्णवेळ सुरू करण्याचा निर्णय जो आहे तो पंजाबच्या शिक्षण विभागाकडून घेतला जाईल। मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजूनही हे जिल्हे जे आहेत ते रेड अलर्टमध्ये आहेत। सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय की अमृतसर शहरामध्ये जनजीवन जे आहे ते हळूहळू पूर्वपदावरती येते। काल काही दुकानं जी आहेत ते मोठ्या प्रमाणावरती उघडलेली होती, मात्र नागरिकांच्या मनामध्ये अजूनही भीती आहे। त्यामुळे सकाळच्या सत्रामध्ये नागरिक जे आहेत ते हळूहळू घराबाहेर पडताना पाहायला मिळत आहेत। अमृतसर जिल्हा जो आहे तो अजूनही आपल्याला रेड अलर्टमध्ये पाहायला मिळतोय। मात्र संपूर्णतः जनजीवन जे आहे ते पूर्णतः पूर्वपदावरती आलेलं नसलं तरी सुद्धा आता हळूहळू नागरिक जे आहेत ते घराबाहेर पडत आहेत। आणि जो अमृतसर जिल्हा रेड अलर्टमध्ये होता त्या अमृतसर जिल्ह्यामध्ये आजपासून शाळा ज्या आहेत सुरू होताना पाहायला मिळतील। कॅमेरा पर्सन राकेश कुमार सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, अमृतसर, पंजाब।